आत्ता जो तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो आहे ॲक्शन कॅमेऱ्यावरचा. तुम्ही बघितलं जाच्छीला 3 दिवसापूर्वी आपण ॲक्शन कॅमेरा घेतला आहे. आता ॲक्शन कॅमेरा कोणता घेतला तर ॲक्शन कॅमेरा 4 घेतलेला आहे. ॲक्शन कॅमेरा आपल्याला 2 घ्यायचा होता, पण न्यू ॲक्शन कॅमेरा 2 कुठं मिळेन झाला. आणि सेकंड हँड ॲक्शन कॅमेरा 2 पण आपण चौकशी केली, ऑनलाईन बघितला, 1-2 जागी मिळाला, पण त्याचं मॉड्यूल वगैरे खराब होतं, त्यामुळे ॲक्शन कॅमेरा 2 आपण घेतला नाही. मग ॲक्शन कॅमेरा 2चं बजेट होतं 15,000 रुपये. ॲक्शन कॅमेरा 2 आपल्याला न्यू 15,000 रुपयेमध्ये भेटत होता. आणि सेकंड जर एक घ्यायला गेलो असतो तर 10,000च्या आसपास भेटला असता. पण ॲक्शन कॅमेरा 2 आपल्याला कुठंच भेटला नाही. आणि जे सेकंड हँड होतं ते मॉडेल जुनं होतं, त्याला काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे सेकंड हँडचा आपण नादच केला नाही. मग आता आपण ॲक्शन कॅमेरा कोणता घेतला आहे तर मी ॲक्शन कॅमेरा 4 घेतलेला आहे. 25,000 रुपयाची किंमत आहे. 23,000 रुपये किंमत आपल्याला जी ऑनलाईन मिळाली ती. मेमरी कार्ड 64 GB घेतलेलं आहे आपण आता तात्पुरतं, त्याची किंमत आहे 1,200 रुपये. आणि एक सेल्फी स्टिक घेतलेली आहे की ज्याला मी माझा ॲक्शन कॅमेरा आणि मोबाईल दोन्ही पण अटॅच करू शकेल, अशी त्याची किंमत आहे 1,200 रुपये. असं मिळून मला हे 2,500 ते दोन्ही मिळून 2,500 रुपये. आणि टोटल सेटअप सगळा 25,000च्या वर गेलेला आहे. ह्यामध्ये आपल्याला एक लाईट एक घ्यायला लागणार आहे आणि पाऊच एक घ्यायला लागणार आहे, ते आपण थोड्या दिवसात घेणार आहे. ॲक्शन कॅमेरा आपल्याला 25,000च्या वर गेलेला आहे. आता विषय काय, ॲक्शन कॅमेरा का घेतला? आयफोन पण घेऊ शकत होतो, अजून थोडं पैसे घेतला असतं तर आयफोन 13 प्रो किंवा 13 सेकंड हँड किंवा आयफोन 15 भेटला असता. पण ॲक्शन कॅमेराच का घेतला तर आता तुम्ही जी ही स्क्रीनवर किंवा तुमच्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये अँगल बघताय, जो एवढा सगळा पूर्ण कॅप्चर झालेला तो आहे 30 PFSमध्ये 2.7 क्वालिटी आणि 16.9 आणि 155 डिग्री अँगल. म्हणजे ॲक्शन कॅमेरा आता तुम्हाला दिसतोय त्यामध्ये 155 डिग्री अँगलमध्ये एरिया कॅप्चर होती. मला हे पाहिजे होतं, मला यूट्यूबसाठी व्हिडिओ करायला पूर्ण बॅकग्राऊंडचं आलं पाहिजे, म्हणून मी ॲक्शन कॅमेरा घेतला. आणि ॲक्शन कॅमेरा घ्यायचं मेन कारण आहे यूट्यूब. आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचं होतं, त्यामुळे आपण ॲक्शन कॅमेरा घेतला. आता हा व्हिडिओ जो बनवायला लागलो हा व्हिडिओची क्वालिटी 2.7K 30 PFS आणि स्टॅबिलिटी रॉक स्टडी मोड ऑन आहे. आणि दुसरा विषय राहिला क्वालिटी, आपल्याला तर ह्याच्या आवडल्या. मी पहिल्या ह्याचं रिव्ह्यू वगैरे बघितलेलं, आमच्यातली पोरं वापरणारी होती, ट्रॅव्हलिंग करणारी, मोटो व्लॉगिंग करणारी, मी त्यांचं ऐकूनच हा कॅमेरा घेतला आहे. मला ह्याच्या अगोदर ह्याची पूर्ण डिटेल्स माहिती होती. मी असा काय डायरेक्ट उठलो आणि कॅमेरा घेतलेला नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणत होता रिव्ह्यू वगैरे टाक, तर तुम्हाला सांगतो ॲक्शन कॅमेरा हा चांगला आहे. ॲक्शन कॅमेरा 4 आहे, ॲक्शन कॅमेरा 5 पण आलेला आहे, 6 पण आलेला आहे. त्यामध्ये प्रो सिरीज वगैरे बाकी सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला सोशल मीडियावर किंवा गुगलवरती माहिती मिळून जाईल. प्रो हा पण आहे आणि साधा पण आहे. ह्यामध्ये 2 कॉम्बो येतात, एक स्टँडर्ड कॉम्बो आणि एक ॲडव्हेंचर कॉम्बो. ॲडव्हेंचर कुणाला जो मोठं व्लॉगिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी चांगला आहे, आणि जे खास करून कायम बाहेर ट्रॅव्हलिंगसाठी असतात त्यांच्यासाठी ॲडव्हेंचर कॉम्बो चांगला आहे. पण ॲडव्हेंचर कॉम्बोची प्राईस जास्त आहे, त्यामुळे तो आपण घेतलेला नाही. आपण स्टँडर्ड कॉम्बो घेतलेला आहे, आपल्याला टोटल 25,000 रुपयाच्या वर गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, ॲक्शन कॅमेरा घ्यायचं कारण काय, ह्याची स्टेबिलिटी रॉक स्टडी मोड प्लस जर ऑन केला, ह्याची असली स्टेबिलिटी आहे. म्हणजे जे गाडीवनं व्हिडिओ वगैरे बनवतात त्यांच्या हेल्मेटला जो माईक असतो किंवा हेल्मेटला जो कॅमेरा असतो तो ह्योक असतो ॲक्शन कंपनीचा किंवा गोप्रो. ॲक्शन कॅमेरा किंवा गोप्रो असतो. आपण ॲक्शन कॅमेरा घेतला आणि आपल्या गोप्रोमध्ये आणि ॲक्शन कॅमेरामध्ये जर बघितलं तर ॲक्शन कॅमेरा चांगला होता म्हणून मी ॲक्शन कॅमेरा घेतला. दुसरी गोष्ट काय, ह्याला ड्युअल स्क्रीन नाही. मी जर डेली व्लॉग वगैरे बनवायला लागलो किंवा यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवायला लागलो तर मी काय बनवायला लागलो, काय दाखवायलो, काय सांगायलो हे मला ह्या साईडला फ्रंट म्हणजे पुढल्या साईडला पण ह्या साईडला पण स्क्रीनवर दिसतंय. त्यामुळं मी ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे. गोप्रोला पण दिसतंय सोडा, काय विषय नाही, पण ॲक्शन कॅमेरा मला बेस्ट वाटला म्हणून ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे. आणि ह्याच्यापेक्षा हाय क्वालिटी पण अजून ह्यामध्ये आहे 4K आणि 60 PFS, पण ती आपल्या मोबाईलमध्ये ओपन होत नाही. ही पण ओपन होत नाही, तरी पण व्हिडिओ बनवायला डायरेक्ट यूट्यूब पोस्ट करणार आहे असा, काही एडिट करणार नाही. त्यामुळं व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला काय वाटतंय, आपण ॲक्शन कॅमेरा घेऊन बरोबर घेतलं का चूक केलं ते पण सांगा. ॲक्शन कॅमेरा का घेतलं त्याचं पण कारण ह्याचे अनेक कारणं आहेत हो, काय सांगू तुम्हाला. आता मी ज्या स्टिकला कॅमेरा लावला आहे त्याच्या खाली ॲक्शन कॅमेरा एक प्रोटेक्शन येते आणि त्याला मॅग्नेट चिटकते. ते मॅग्नेट जोपर्यंत आपण हुक काढत नाही तोपर्यंत हा ॲक्शन कॅमेरा सोडणारच नाही. जसं की आयफोन रिस्क आहे, कुठंतरी घेऊन गेलो हातातनं वगैरे पडला, काय झालं सांगू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे आयफोनच्या डिस्प्लेच्या किमतीत एखादा नवीन मोबाईल येईल, पण ह्याचं तसं नाही. जोपर्यंत ते आपण हुक काढत नाही मॅग्नेटचं तोपर्यंत ॲक्शन कॅमेरा सुटणार नाही. आणि सेल्फी स्टिक तुमच्या हातातनं जरी पडली, ॲक्शन कॅमेरा जरी पडला तरी ह्याला वर प्रोटेक्शन आहे, त्यामुळे रिस्क काय नाही. दुसरी गोष्ट काय राहिली की गाडीवनं ज्यावेळी आपण व्हिडिओ बनवत असतो त्यावेळी मोबाईल हातात वगैरे धरणार. आयफोन म्हटलं की तुम्हाला रिस्क वाटली,
मला म्हटलीत की आयफोन आणि ॲक्शन कॅमेरामध्ये जरा डिटेल्समध्ये माहिती सांग. किंवा मी माझा जरी साधा मोबाईल घेतला तरी पण मला रिस्क वाटते की मोबाईल धरतोय मी हातात आणि गाडी चालवत असतो, त्यावेळी मला रिस्क वाटते की मोबाईल जर पडला तर, कारण सांगू शकत नाही, सगळं पुढलं सगळं स्टॉप होणार. त्यामुळे मी ॲक्शन कॅमेरा घेतला, आयफोनचा नाद केला नाही. ॲक्शन कॅमेरा मोटो व्लॉगिंगसाठी बाईकवरनं जात असताना व्हिडिओ करायसाठी वगैरे बेस्ट आहे. राहिली गोष्ट फोटो वगैरे चांगले येतात, क्वालिटी वगैरे चांगली आहे. आणि कोणती जर डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो.